धन्यवाद. आत्मिक शिस्त, आत्मिक वाढ, सर्व परीक्षा न येऊ. प्रभूला सर्व शक्य आहे. धन्यवाद. स्वर्गीय पिता, जो तू स्वर्गात आहे, तुझं नाव पवित्र मानले जाओ. तुझं राज्य येऊ. जसा आज आम्हाला आमची भाकर दे आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, पण सर्व वाईटापासून वाचव. मान, पराक्रम, महिमा, विजय तुझेच आहेत. आत्मा आम्हाला शिकवतो, गायडन्स करतो, पुढची प्रचिती येते, आत्मिक डोळे उघडतात. माझ्या अवघड परिस्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करतो, वाईटापासून वाचवतो, आमचे मन वळवतो, देवामध्ये लागतो. देवाचे शब्द हृदयात आठव. रोज बायबल वाचणे, देवाचा शब्द हृदयात ठेवणे, नवीन जन्म विश्वासाने होतो. बायबलच्या वचनानुसार नाते बदलतात, कुटुंब बदलतं, जीवन बदलतं. वचनानुसार दृष्टिकोन बदलतं मनुष्याचा. वचनानुसार आत्मिक डोळे उघडतात. ध्यान केल्याने, वचनावर ध्यान केल्याने, विश्वास ठेवल्याने, मनाप्रमाणे नाही न करता वचनानुसार जीवन बदलणे आणि परमेश्वराच्या आत्मिकमध्ये राहणे आणि परमेश्वराचे शब्द नवीन होत जातील, संकटे निघून जातील. पावनात्मा आम्हाला मार्गदर्शन करत राहील, चांगली माहिती मिळत राहील, देव बोलेल, बदल घडवेल. वचन वाचा, वचन खा, देवाच्या शब्दाच्या जवळ या, गुडघ्यावर जाऊन देवाला मदत मागा. पावन आत्मा ये, शिकव, रस्ता दाखव, बदल व तुझ्या नुसार आम्हाला बदल, आमची गरजा पूर्ण कर. हे प्रभू, चमत्कार देव करतो. जसे योसेफला खड्ड्यातून काढण्यास देवाने मदत केली, तसं आपली डेस्टिनी हे खड्डा नाही आहे, तर महाल आहे. राजा बनणे हे परमेश्वराच्या हातात आहे. देवाने तयारी करून घेतली आमच्याकडून. धन्यवाद. दावीद जंगलात भटकत होता, पण जंगल त्याचे घर नव्हते, सिंहासन हे त्याची मंजिल नव्हती. एलिया जंगलात लपून बसला होता, पण तो कायमचा नाही. परमेश्वराने त्याला बोलवलं, उभं केले. लाजर मेला होता, कबरमध्ये होता, पण प्रभूने त्याला जिवंत केले. परमेश्वर आपल्या निवडलेले लोक खड्ड्यात असतील तर देव त्याच्यासाठी योजना बनवतो. वाईट दिवसाला घाबरून न जाता, देवाचे दिवस शेवटपर्यंत राहणार नाही. वाईट दिवस शेवटपर्यंत राहणार नाही, दुःखाचे दिवस शेवटपर्यंत राहणार नाही. दिवस बदलतात, परिस्थिती बदलते. देवाला सांगत राहा, त्याच्याशी बोला. देव परिस्थिती बदलतो. त्याप्रमाणे जोशेफ, दावीद, एलिया, लाजर खड्ड्यातून बाहेर काढले गेले, त्यांना चांगल्या परिस्थितीमध्ये आणले गेले. त्यांच्या आत्म्याची उन्नती झाली. ते परमेश्वराच्या जवळ गेले आणि परमेश्वराच्या शब्दानुसार त्या जीवन बदलले. हे ध्यास आम्हाला लागो परमेश्वर. तुझे कार्य आमच्या जीवनात पूर्ण कर परमेश्वरा. तुमचे जीवन चालून परीक्षा व रिझल्ट लागेपर्यंत अभ्यास चालू ठेवा. बने राहा, हिंमत धरा, खचू नका, घाबरू नका, धीर सोडू नका, खंबीर व्हा, प्रभूमध्ये खंबीर व्हा. कारण हा आमचा राजा जो आहे तो युगानुयुग धन्यवाद असो. युगानुयुग राजा आहे. धन्यवाद. आमीन. धन्यवाद.